करतो युट्यूब चॅनल कोकण एक संगमेश्वर या चॅनल मध्ये मित्रांनो सर्वांचं एकदा खूप खूप स्वागत आहे। तर मंडळी आपण आलोय पालवण मध्ये आणि पालवण मध्ये मित्रांनो का आलोय तर मित्रांनो सर्व बैलगाडा प्रेमी यांच्यासाठी आपण हो दाखवत आहोत। तर मित्रांनो पालवण मधील बकासूर आहे। तर मंडळी गेल्या वर्षी जी मैदानं झाली लावणी चिखल स्पर्धा तर मंडळी त्याच्यामध्ये प्रथम क्रमांकाचे मानकरी असायचे। तर मित्रांनो ह्या साईडला आपल्याला दिसतोय ते बकासूर आहे आणि संग्राम। तर मित्रांनो संग्राम आणि बकासूर तर यांचा मिलाप म्हणजे पैरा असायचा आणि त्याच्यामध्ये आपल्याला हा बकासूर पाहायला भेटतोय। तर मंडळी आपल्या इथे यंदाच्या वर्षी म्हणजे 2024 सीझन मध्ये लावणी स्पर्धा खूप झाल्या पण तिथे आपल्याला बकासूर दिसत नव्हता। तर मंडळी तेच आपण दाखवण्यासाठी आज आलोय पालवण गावामध्ये आणि ह्या साईडला आपले आहेत ते बकासूरचे मालक आहेत। तर दादा तुमचं नाव काय? वसंत लांबे। आणि कुठे आपण आता आलो पुढे पालवण पालवण मध्ये बकासूरचं कसं काय आपलं असायचं गेल्या वर्षीचं नियोजन आपला संग्राम बरोबर। आणि आता बकासूर का नाही पळत आपल्या मैदानामध्ये? जेवढी चिखल लावणी स्पर्धा झाल्या त्याच्यामध्ये आपला बकासूर दिसत नाही तर कशामुळे दिसत नाही? ते पायाला लागलं जायचं। ओके तर बकासूरला मित्रांनो जर बकासूर तुम्ही हा पाहताय तर बकासूरचा फिटनेस पाहू शकता जो आपल्याला गेल्या वर्षी जो पाहायला भेटलेला मैदानामध्ये तसाच मित्रांनो या म्हणजे मैदानामध्ये तुम्हाला पाहायला नाही भेटत आहे। पण मित्रांनो हे मालक आहेत, नाव काय बोलला? वसंत लांबे। तर वसंत लांबे आहेत। तर मित्रांनो बैलाची जी काळजी घेणं असते ना तो बैलाचा फिटनेस आहे जो गेल्या वर्षी जो फिटनेस होता तो मित्रांनो अजून आपल्याला पाहायला भेटतोय। जरी बैल मैदानामध्ये पळाला नाही ना तरी मित्रांनो आपल्या दावणीवरती जशी तब्येत आहे तशीच मित्रांनो तब्येत बनवून ठेवलेली आहे। कारण मित्रांनो बकासूरच्या पायाला लागलेला आहे उजव्या साईडच्या, तरी डाव्या साईडच्या पायाला लागलेला आहे आणि तरी पण मित्रांनो तो बकासूरचा फिटनेस बघा आणि आपल्याकडे बघतोय बकासूर। कारण मित्रांनो कोकणामध्ये बैलगाडा शर्यत किंवा बैलगाडा नांगरणी स्पर्धा छकड्याच्या स्पर्धा खूप होत असतात पण मंडळी आज आपल्याकडे हा बकासूर गेल्या वर्षीचे म्हणजे 2023 मध्ये जी मैदानं झाली त्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी असायचा आणि त्याला असं बोललं जायचं जसं मित्रांनो घाटामध्ये जो बकासूर आहे मावळ मुलशीकरांचा स्पीड ब्रेकर म्हणजे असं बोललं घाटातला स्पीड ब्रेकर आहे बकासूर। तसेच मित्रांनो आमच्या कोकणामधील आज चिपळूण तालुक्यामधील जे सावर्डेमध्ये पालवण गाव आहे ते पालवण गावाचं 2023 मध्ये नाव खूप उंचावरती नेलेलं ते मित्रांनो ह्या बकासूरमुळे पालवणचं नाव खूप मोठं झालेलं। तर मित्रांनो प्रत्येक मैदानामध्ये गेलात तरी पण अजून ह्या बकासूरची चर्चा आणि ज्या संग्रामची चर्चा केली जाते। कारण मित्रांनो हाच तो बकासूर आज आपण पाहतोय तर बघू शकता त्याच्याकडे त्या साईडला दाखव मित्र बकासूर। तर ह्या साईडला बकासूर आहे आणि मित्रांनो त्याच्या पायाला लागलेला आहे आणि आज तो आपल्याला पाहायला भेटतोय बघा कसा मित्रांनो बघतोय। बकासूर मित्रांनो पाहू शकता आणि मित्रांनो जे उद्याचं जे मैदान आहे तर मित्रांनो बकासूरच्या नावाने ते मैदान असणार आहे म्हणजे पालवण गावामध्ये जे मैदान आहे ते मित्रांनो असं बोललं जाणार तर ह्याचं घरचंच मैदान आहे आणि त्या मैदानामध्ये आपल्याला मला तरी असं वाटतं की त्या मैदानामध्ये बकासूर यावा। कारण मित्रांनो खूप म्हणजे असं बैलगाडी जेवढे मालक आहेत त्यांचं असं मन आहे की आपल्याला बकासूरला पाहायचंय। तर दादा उद्याचं कसं काय म्हणजे बकासूर मैदानात येणार का? उद्या ओके तर आपल्या इथली जी बकासूरचे जो ग्रुप आहे त्यांनी नियोजन केलं असेल तर मित्रांनो बकासूर मैदानामध्ये पळणार। जरी मैदानामध्ये पळाला नाही तरी मित्रांनो त्यांचा जो ग्रुप आहे बकासूर ग्रुप म्हणून तो आपल्याला पाहायला भेटणार। कारण मित्रांनो बकासूर आणि संग्राम उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे। जरी आपण युट्यूबच्या माध्यमातून ही व्हिडिओ पाहत असाल तर मित्रांनो जो मैदान उद्याचं आहे पालवण मैदान ते मित्रांनो त्या मैदानामध्ये नक्कीच या आणि हा आपल्याला बकासूर आज पाहायला भेटतोय। तर आपण आलोय पालवण मध्ये आणि या साईडला आपल्याला पाहायला भेटतात काकी। तुमचं नाव काय? तर वनिता वसंत लांबे आणि तुमचं नाव काय? वसंत लांबे। तर मंडळी आपण जेव्हा एखाद्या दावणीवरती एक बैल आपण बांधून ठेवतो की आपण पोचतो तो बैल तर मंडळी पाहू शकता आपल्या मुलासारखा पोचलेला आहे। कारण मित्रांनो आजच्या ज्या 2024चं मैदान आहे त्या मैदानामध्ये मित्रांनो बकासूर पाळण्यासाठी उतरणार नाही तरी पण मित्रांनो त्याच्यासाठी जी मेहनत केलेली आहे ना म्हणजे त्याचं खाणं त्याचं नियोजन त्याचा आंघोळ वगैरे घालणं तर मंडळी स्वतःच्या मुलासारखं केलेलं आहे। आणि आज आपल्याला कोकणामध्ये ह्या वसंत लांबे यांच्या दावणीवरती आपल्याला बकासूर पाहायला भेटतोय आणि त्याचा मित्रांनो
लहान मुलासारखे मित्रांनो जोपासना केलेली आहेत. आज आपल्याला युट्यूबच्या माध्यमातून हा बकासूर पालताना दिसत नाही, पण मंडळी गेल्या वर्षी जेवढी मैदानं केली त्या युट्यूबच्या माध्यमावरती आपला बकासूर आणि संग्राम पालताना दिसायचा. कारण मित्रांनो आज आपण त्यांच्या घरी आलेलो आहे. कारण मित्रांनो प्रत्येक मैदानामध्ये बकासूरचं नाव असायचं, पण मित्रांनो बकासूर दिसायचं नाही. तर मंडळी आज आपण पाहतोय तर बकासूर आणि हे त्यांचे मालक आहेत आणि ज्यांना त्या बकासूरला जी तर मंडळी आपण आता बकासूरला पाहिलेलं आहे आणि बकासूरच्याच मैदानावरती उद्याचं जे मैदान आहे ते मैदानाचं नियोजन कसं आहे ते पण आपण पाहण्यासाठी चाललेलं आहे. तर मंडळी पुढल्या साईडला मैदान आहे, तर पहिलं मैदान पण पाहू आणि बकासूरला पण आज पाहिलेलं आहे. भारीच एकदम वाटलेलं आहे. तर पुढे पाहू. सर्व युट्यूब चॅनल कोकण एक संगमेश्वर या चॅनलमध्ये मित्रांनो सर्व बैलगाडा प्रेमींचं हार्दिक स्वागत आहे. तर मंडळी आलोय पालवणमध्ये. तर मंडळी पालवणमध्ये का आलंय तर मित्रांनो उद्याचं जे मैदान आहे त्याचं मित्रांनो नियोजन पाहण्यासाठी आज आपण आलोय पालवण गावमध्ये आणि हे आपल्याला पाहायला भेटतंय. तर मंडळी आपण पालवण गावचं उद्याचं जे मैदान आहे त्याच्यासाठी झालेलं आहे आणि आपल्याला हे मालक पाहू शकता. म्हणजे जो जॅके आहे म्हणजे बकासूरच्या जो बकासूर आहे पालवण गावातील तर त्याच्या संगती असणारा हा अमोल दादा आहे. तर अमोल लांबे आणि त्याच्या जोडीला हे आपले ह्यांचं जो उद्याचं नियोजन आहे तर ते आपल्याला पाहायला भेटणार आहे. तर तुझं नाव काय दादा? अमोल लांबे. तुमचं मामा? अनंत लांबे. तुमचं? राजाराम. तुमचं? प्रकाश पानगले. विजय भोळ. तर मंडळी ह्या एवढ्या जे उद्याचं मैदान आहे ते त्याचं नियोजनसाठी हे एवढी मंडळी इथे जमलेली आहे आणि तेच आपल्याला विचारायचंय उद्याचं मैदान कसं आहे आणि कुठल्या ठिकाणी आहे. तर मामा उद्याचं मैदानाचं कसं काय नियोजन आहे आणि पहिलं प्रथम तुमचं नाव सांगा आणि कुठे आहे ते कसं काय ते पण तुम्ही सांगू शकता. म्हणजे पालवण कोणती ग्रामविकास मंडळ यांच्या माध्यमातून या नागरणी महोत्सव इथं पालवण मौजे पालवण इथे भरवण्यात आलेलं आहे. आणि हे जे मैदान आहे ते मैदान पालवण गावच्या जो फाटा आहे पालवण फाटा तिथून आतमध्ये जो रोड कोष्टेवाडी रोड जातो त्या रोडच्या नजीकच आहे. जागेचं नाव नवरदरा. जागेचं नाव नवरदरा आहे. त्या नवरदराच्या जागेमध्ये या स्पर्धा आम्ही भरवत आहोत. तर मंडळी उद्याची जी नागरणी स्पर्धा आहे तर मित्रांनो कोकणामध्ये बोललं तर नागरणी स्पर्धा ही खूप मोठ्या प्रमाणात आयोजित केली जाते आणि त्या स्पर्धेचं नियोजन मित्रांनो आपण पालवण गावामध्ये आज पाहायला भेटली. तर मंडळी पालवणमध्ये जर यायचं असेल तर मित्रांनो गोवा हवेच्या इथून तुम्ही वालपाट्याला जर लेफ्ट मारलात तर पुढे जर आलात तर 5 ते 3 किलोमीटरवरती आपल्याला पालवण फाटा पाहायला भेटेल. तर मित्रांनो पालवण फाट्याच्या इथून परत जर आतमध्ये आलात तर मित्रांनो लेफ्ट मारायचा तर तिथे साईडला मित्रांनो लाकडी किरण आहे ना तर लाकडाची किरण आहे तर ते आपण पाहू शकता आणि तिथून जर लेफ्ट मारला तर 1 ते 1.5 किलोमीटरवरती हे आपल्याला मैदान रस्त्याच्या साईडला पाहायला भेटेल. तर मंडळी आजचं जे उद्याचं जे नियोजन आहे तर मित्रांनो भारीच असणार आहे. उद्याचं म्हणजे मैदान कसं आहे जे मैदान आपलं आहे ना उद्याचं ते कसं रेलिंगचं आहे की झेंड्याचं आहे. तर मंडळी आपण पाहू शकता जर उद्याचं जे मैदान आहे ना तर मित्रांनो झेंड्याचं आहे. तर मित्रांनो तुम्ही काही ठिकाणी जर पाहिलं असेल तर रेलिंगचं मैदान खूप जोड्या छान पळतात, पण मित्रांनो झेंड्याची जे मैदानामध्ये जर जोडी पळते ना ती मित्रांनो रेलिंगमध्ये पण पळणारच, पण मित्रांनो झेंड्याच्या मैदानामध्ये फिरण्यासाठी खूप कसब घ्यायला लागतो आणि ते मित्रांनो आपण तुम्ही पाहिलंच असेल जर पालवण गावातील बकासूर आणि निवली गावातील संग्राम तर मित्रांनो ती जोडी मित्रांनो झेंड्याला खूप भारी पळायची आणि मित्रांनो झेंड्याचे ते टर्न मारताना मित्रांनो ही आपली कोकणातील प्रसिद्ध जोडी असायची. तर मित्रांनो आपल्याला पाहायला भेटलं असेल की 2024च्या मैदानामध्ये संग्राम फक्त एकटाच पळतोय आणि बकासूर मित्रांनो घरी आहे. तर मित्रांनो उद्याचे जे मैदान आहे त्या मैदानामध्ये बकासूर पाहायला भेटेल का? तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आणि हे युट्यूबवाले आहेत कोकणातील युट्यूबवाले तर मित्रांनो त्यांच्यासाठी खबर आहे. तर आपल्याला कोकणातील पालवण गावातला हा बकासूर आहे तर उद्याच्या मैदानामध्ये पाहायला भेटणार आहे. तर मित्रांनो आम्ही पण आलेलो आहे पालवण मैदानामध्ये, तुम्ही पण उद्या नक्कीच या आणि उद्या जे पालवणचं मैदान आहे ते मित्रांनो भारीच असणार आहे. तर मंडळी पुढे